नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू धर्मात देवघराला घराचे हृदय मानले जाते. देवघर केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ती सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. पण अनेकदा आपल्याला माहीत नसते की कोणता देव कुठे ठेवावा, दिवा कोणत्या बाजूला असावा किंवा पूजेची योग्य पद्धत काय. भक्तांनो, चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी आपल्या प्रगतीत अडथळा ठरू शकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरातील असे 51 नियम सांगणार आहे, जे शास्त्रोक्त आहेत आणि ज्यांचे पालन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल यासाठी पुढील उपाय तुम्ही करावेत. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. आपण घरात रोज देवपूजा करत असतो. देवघराची मांडणी आपण आपल्या पद्धतीने केलेली असते, जी पूर्वापार चालत आलेली असते. तर सर्वात महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत आणि त्याच्यातले पहिला विषय म्हणजे दिशा. भक्तांनो, देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्टला असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. यामुळे मन एकाग्र होते. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनीही अभ्यास करताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करावे. भक्तांनो, शास्त्रामध्ये देव पंचायतन मांडणीला खूप महत्त्व आहे. यात मध्यभागी आपली मुख्य देवता म्हणजे कुलदेवता आणि चारही बाजूने विष्णू, शिव, गणपती आणि सूर्य आणि देवी यांची मांडणी केली जाते. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. त्यांना नेहमी देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला स्थान द्यावे. लक्षात ठेवा, गणपतीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरूपात असावी. भक्तांनो, पुढील नियम आहेत तो म्हणजे देवघरातील मूर्तींच्या उंचीविषयी. देवघरात मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. साधारण 2 ते 3 इंच इतक्या आकाराच्या असाव्यात. दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये आपण नेहमी आपल्या अंगठ्या एवढ्या उंचीच्या मूर्ती ठेवतो किंवा ती 2.5 ते 3 इंचाची असायला हवी. 4 इंचाचीही असू शकते. या सर्व मूर्ती उत्तम मानल्या जातात. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकाच देवाच्या 2 मूर्ती कधीही ठेवू नका. विशेषतः 2 गणपती किंवा 2 बाळकृष्ण घरात असणे शुभ मानले जात नाही. तसेच कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्याच्या मध्यभागी किंवा वरच्या स्थानी असाव्या. शंख, तुमच्या देवघरामध्ये शंख हा नक्कीच असेल तर शंख हा महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो. तो नेहमी देवाच्या डाव्या बाजूला ठेवा आणि त्याचे टोक देवाच्या दिशेला असावे. कलश हे नेहमी उजव्या बाजूला ठेवावे. कलश म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तर दिव्याचे स्थान देखील कलशाप्रमाणेच आणि शंखप्रमाणेच महत्त्वाचे आहे. तर दिव्याचे स्थान हे कसे असावे ते महत्त्वाचे आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला तुमच्या डाव्या हाताला असावा. दिवा कधीही तोंडाने फुंकून किंवा हाताने विझवू नये. पुढे दिलेले आहे ते म्हणजे देवाची घंटी. तर देवाची घंटी डाव्या बाजूला ठेवावी. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर
त्यांच्यासमोर नेहमी लोणी किंवा खडीसाखर ठेवावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळाच्या वाटीवर किंवा ढिगावर ठेवावी. प्रत्येक अमावास्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही देवघराची साफसफाई करत असताना हे तांदूळ बदलावा. तांदूळ स्वच्छ असल्यास घरात खीर बनवून खावी. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही. पुढीलप्रमाणे शालिग्राम विष्णूचे रूप असल्याने त्यांच्याजवळ हे नेहमी एक ताजे तुळशीचे पान असावे. देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे देवघर हे नेहमी अमावास्येला स्वच्छ करावे. आदल्या दिवसाचे निर्माल्य किंवा सुकलेली फुले सकाळी लवकर काढून टाकावीत. देवघराच्या वर किंवा खाली कधीही चपलांचे कपाट नसावे किंवा अडगळीचं साहित्य नसावं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात किंवा देवांच्या शेजारी ठेवू नका. ते नेहमी दक्षिण भिंतीवर स्वतंत्र असावेत. देवघर शौचालय किंवा बाथरूमला लागून असलेल्या भिंतीवर नसावे. जर बेडरूममध्ये देवघर असेल तर झोपताना तुमचे पाय देवाच्या दिशेला होणार नाहीत याची काळजी घ्या. भक्तांनो, देवांना गंध लावताना अनामिका बोटाचा वापर करा. देवांना वाहिलेली फुले विखुरलेली नसावेत. जेव्हा केव्हा तुम्ही देवपूजा करत असाल ती तुम्ही अगदी मनोभावे करायला हवी. तुमच्या मनात इतरांविषयी द्वेष किंवा इतर दूषित भाव नसावेत. वाहिलेली फुले देवांच्या चरणाशी किंवा डोक्यावर असावेत. फुलं नेहमी प्लास्टिकची किंवा कागदी वापरणे टाळावेत. देवघरात नेहमी छोटा बल्ब चालू ठेवा, जेणेकरून तिथे अंधार राहणार नाही. रात्री झोपताना देवांना विश्रांती मिळावी या भावनेने देवघरासमोर छोटा पडदा लावावा. पूजेसाठी थेट जमिनीवर बसण्याऐवजी सुती किंवा लोकराचे आसन वापरावे. काही ठिकाणी दर्भाच्या काडींचे आसनही उपलब्ध असते. मित्रांनो, हे नियम केवळ माहिती नाही तर एक जीवनशैली आहे. भक्ती आणि शास्त्र यांची जोड असेल तर ईश्वर प्रसन्न होतो. यातील कोणता नियम तुम्हाला आधी माहीत नव्हता किंवा तुम्ही आजपासून कोणता नियम बदल करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या इतर नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघायला आल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.